मिथुन राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल. मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा पहिला आठवडा लवकरच सुरू होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे मिथुन राशीचे भाग्य उजळू शकते. चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा मिथुन राशीसाठी कसा असेल. मिथुन राशीसाठी नवा आठवडा फार शुभकारक असणार आहे. आर्थिक लाभ तुमच्या मनात आनंद आणेल. धार्मिक यात्रा शक्य आहेत. नवीन संबंध भविष्यात फायदे आणतील. प्रेमजीवन चांगले राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आरोग्याबाबत विशेषतः थकवा आणि कमकुवतपणाशी संबंधित समस्यांबाबत काही काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या स्वतःच्या राशीत गुरुग्रह प्रतिगामी आहे, ज्यामुळे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यास आणि शिकण्यास प्रवृत्त केले जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र तुमच्या आर्थिक आणि भावनिक सुरक्षिततेकडे लक्ष वेधेल. त्यानंतर जेव्हा चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल तेव्हा तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. 3 फेब्रुवारी रोजी बुध राशीत प्रवेश केल्याने तुमचे विचार आणि नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या आणि तुळ राशीतील चंद्र तुम्हाला व्यावहारिक नियोजन आणि भावनिक संतुलन विकसित करण्यास मदत करेल. तुमच्या योजनांवर पुनर्विचार करण्यासाठी आणि खोलवर संभाषण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. मिथुन राशीला येणारा आठवडा निर्णय, विचार, संवाद व संधींचा ठरणार आहे. या आठवड्यात तुमची बोलण्याची शैली, विचारांची गती व बौद्धिक क्षमता वाढलेली दिसेल. आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक असेल. मनात अनेक नवीन योजना येतील. संवादाचे महत्त्व लक्षात घ्या. मिथुन राशीला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला अचानक प्रवास घडेल. संपर्क, मीटिंग व मेसेजमधून नवीन ओळखी वाढतील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी नम्र संवाद साधावा. आपले मत योग्य पद्धतीने मांडा. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार, भागीदारी करता येईल. तुम्हाला व्यवसाय वृद्धी दिसून येईल. मिथुन राशीला आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल, त्यामुळे आधीच सावध राहा. पैशांची बचत व खर्चाचे योग्य नियोजन ठेवा. यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल. कोणाकडूनही उधार पैसे घेणे टाळा. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा महत्त्वाचा असेल. अभ्यासात लक्ष लागेल. मन भटकू देऊ नका. आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी वक्तृत्व, लेखन, संशोधन यामध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. तुम्हाला शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपली ऊर्जा व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी व्यायाम व संतुलित आहार महत्त्वाचा ठरेल. तुम्ही मानसिक शांती जपण्याचा प्रयत्न करा. मिथुन राशीच्या कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील, पण आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात भावंडांची संबंध सुधारतील. घरातून जुने मतभेद दूर होतील. मिथुन राशीच्या प्रेमजीवनात थोडे चढउतार राहतील. तुम्हाला नात्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. अविवाहितांना नवीन ओळख होईल. तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमाने वागाल. तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील. मिथुन राशी या आठवड्यात बचत योजना राबवण्याचा किंवा नवीन गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्याचा विचार करा. नक्षत्र दर्शवितात की तुमची बौद्धिक क्षमतेचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचे बँक बॅलन्स वाढू शकते आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. मिथुन राशी या आठवड्यात जलद विचार आणि कुशल संवाद साधला जाईल. मानसिक चिंता कायम राहू शकते, परंतु ध्यान आणि योग उपयुक्त ठरतील. हा आठवडा तुम्हाला अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. हा आठवडा तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल राहील. तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांना अपेक्षित परिणाम मिळतील. आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात काही चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंद येईल. या काळात घरात धार्मिक आणि शुभ घटना घडू शकतात. कुटुंबातील सदस्यांसह अचानक लांब किंवा लहान प्रवास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो, परंतु उत्तरार्धात गोष्टी नियंत्रणात येतील. या काळात करिअर आणि व्यवसायातील प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. आर्थिकदृष्ट्या हा काळ अनुकूल ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राहील. भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने तुम्ही महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल. प्रेमसंबंध जवळ येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या स्वतःच्या राशीत गुरुग्रह प्रतिगामी आहे, ज्यामुळे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यास आणि शिकण्यास प्रवृत्त केले जाईल. आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र तुमच्या आर्थिक आणि भावनिक सुरक्षिततेकडे लक्ष वेधेल. त्यानंतर जेव्हा चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल तेव्हा तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल.
आणि तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढेल. 3 फेब्रुवारी रोजी बुध राशीत प्रवेश केल्याने तुमचे विचार आणि नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कन्या आणि तुळ राशीतील चंद्र तुम्हाला व्यावहारिक नियोजन आणि भावनिक संतुलन विकसित करण्यास मदत करेल. तुमच्या योजनांवर पुनर्विचार करण्यासाठी आणि खोलवर संभाषण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. एकंदरीतच मिथुन राशी तुमच्या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा अधिपती ग्रह बुध युरेनस सोबत अनुकूल स्थितीत असेल, जो नवोपक्रम आणि सर्जनशील कल्पनांना चालना देईल. कामाच्या प्रक्रिया आणि वैयक्तिक कामे सुलभ करण्यासाठी तांत्रिक प्रगती स्वीकारा. आठवड्याच्या मध्यभागी कौशल्य निर्मितीच्या संधी तुमच्या वाढीच्या महत्त्वाकांक्षांशी जुळवून घेण्याचा फायदा घेईल. सामाजिकदृष्ट्या हा काळ उत्साही आहे. नवीन मैत्री किंवा सहयोगींचे आश्वासन देणाऱ्या संवादाने भरलेला आहे. तथापि आठवड्याचा शेवट जवळ येत असताना चंद्राचे भ्रमण कामाच्या जीवनातील गतिशीलतेमध्ये संतुलन राखण्यासाठी आत्मनिरीक्षण सुचवते. वचनबद्धता वैयक्तिक वेळेला ओसरणार नाही याची खात्री करा. आर्थिकदृष्ट्या शुक्र सावध आशावाद राखत बजेट योजना किंवा आर्थिक उद्दिष्टांचे पुनर्मूल्यांकन करण्यास अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत तुमचा उत्साह वाढवण्यासाठी आणि तणाव दूर ठेवण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी क्रियाकल्पांना प्राधान्य द्या. प्रभावी संवाद आणि सामायिक अनुभवांमुळे नातेसंबंधांची गतिशीलता सुधारते. सामाजिक बुद्धिमत्तेसह नवोपक्रमांचे मिश्रण करण्याचा हा आठवडा आहे, ज्यामुळे समग्र विकास होतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वाढविण्यासाठी वैश्विक ऊर्जेचा वापर करा. एकंदरीतच हा आठवडा मिथुन राशीसाठी शुभ असेल.